दोन क्रमागत विषम संख्याचा मसावी एक असतो, याला आपल्याला सिद्ध करायचं. शब्द असा आहे की इथं एक तर क्रमागत शब्द लिहिला. काय लिहिला? क्रमागत. मग आता विषम संख्या शब्द जेव्हा लिहिला तर विषम संख्या कशा असतात? 1 असते, 5 असते, 9 असते, 13 असते, ह्या सगळ्या विषम आहेत, विषम संख्या आहे. पण समस्या अशी येते की हा क्रमागत नाही आहे, क्रमानं नाही आहे. तर क्रमानं कसं लिहावं लागेल? 1 3 5 7 अशा पद्धतीने, बरोबर आहे? अशा पद्धतीने आपल्या क्रमागत विषम संख्या असतात. मग त्यांनी सांगितलं दोनच क्रमागत घ्यायचे आपल्याला. समजा आपण 5 आणि 7 अशा नाही का क्रमागत दोन संख्या घेतल्या. ओके, ही 5 आणि 7 ह्या दोन क्रमान असणाऱ्या संख्या घेतल्या. आता याचा आपल्याला काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर म्हणजेच मसावी असतो. कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी, सामायिक अवयव म्हणजेच मसावी. हे दोन्ही अंक फक्त एकच्या पाड्यात येते. 1 5 5 1 7 7 आणि म्हणून हा एक जो आहे कॉमन फॅक्टर त्याला सामायिक अवयव म्हणतात. आणि सामायिक अवयव म्हणजेच काय असतो तुमचा? मसावी. म्हणून जगातल्या सगळ्या विषम ज्या आहेत त्या पण क्रमानच त्या संख्याचा मसावी नेहमी एक असतो. दुसरे एक उदाहरण घेऊ आपण. समजा की आता काय घेऊया? 9 आणि 11 घेऊया. 9 आणि 11 घेऊया. बघा दोन्ही अंक 1 9 9 1 11 11. त्याचा कॉमन फॅक्टर काय आहे? 1 आहे. तुम्ही 3 आणि 5 घ्या. पहा 1 च्या 1 त्रिक 3 1 5 5 एकचाच पाडा. याचा अर्थ काय येतो की ऑलवेज तुमचा 1 हा त्याचा मसावी असतो आणि तो 1 जो आहे त्यालाच कॉमन फॅक्टर असं आपण म्हणतो. कॉमन फॅक्टर म्हणजेच मसावी. लक्षात येतंय?